शाकंभरी देवीची कहाणी. शाकंभरी देवी अवतार कथा. पौष पौर्णिमा शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते. ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते. प्राचीन काळची कथा. पृथ्वीवर एक राक्षस राज्य करीत होता. त्याचे नाव दुर्गमासूर. तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता. मोठा धूर्त आणि कावेबाज होता. दुर्गमासूर देवांचा, मानवांच्या, ऋषीमुनींचा फार द्वेष करीत असे. देवांचे जीवन वैभवात, सुखात असे. मानव श्रद्धेने जगत होते, समाधानात राहत होते. ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्रशक्तीत होते. हे सारे दुर्गमासूर सूक्ष्मरित्या पाहत असे आणि आत्यंतिक द्वेषबुद्धीने मुठी वळून वळून त्यांच्या नाशाचा विचार करी. पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे हे त्याला समजत नसे. अखेर एक दिवस उजाडला. विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गमासुराला प्रेरणा दिली. शत्रूचे बळ कशात आहे हे ओळखावे, त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे. शत्रू निर्बळ आणि हतबल झाला की त्याची हत्या करावी, विजय मिळवावा. दुर्गमासुराने या दृष्ट नीतीचा अवलंब करण्याचे ठरवले. दुर्गमासूर हिमालयावर गेला. ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला. त्याच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रगट होऊन म्हणाले, असुरा, मी प्रसन्न आहे, वर माग. हात जोडून असुर म्हणाला, देवा, संपूर्ण देवांचे ज्ञान माझ्याकडेच असावे. संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्या हातात यावी. देवतांना मी पराभूत करावे. ब्रह्मदेवांनी राक्षसाची धूर्तता जाणली. ते हसले आणि म्हणाले, तथास्तु. ब्रह्मदेवाचा एकच शब्द तथास्तु, पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीवर भयानक विनाशकारी शक्ती निर्माण झाली. देव, मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे, मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले. ओजस्वी मंत्रशक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरांमध्ये प्रविष्ट झाली. सृष्टीमधील चैतन्य संपले, शक्ती संपली, सामर्थ्य लोप पावले. देव, मानव आणि ऋषीमुनी तेजोहीन झाले, प्रभावहीन झाले, शक्तिहीन झाले, हतबल झाले. वरदानामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर हाहाकार करीत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला. सर्वांना हाकलून लावले. संपूर्ण जगावर अन्यायाची, अत्याचाराची सत्ता सुरू झाली. अत्याचारांना ऊत आला. दुर्गमासूर उन्मत्त, बेफान बनला. मानवाच्या हत्याकांडांचे भयानक पर्व सुरू झाले. अखेर सर्व देव, ऋषी आणि मानव स्वतःला कसेबसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले. तेथे लपून बसले. उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहांमध्ये असुरांचे लक्ष गेले नाही. बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते. इकडे गुहेच्या आत जीवनाचे नवे पर्व उदयाला आले. सामर्थ्यहीन, ज्ञानहीन, तेजोहीन झालेल्या सर्व देवमानवांनी, ऋषींनी श्रद्धेची कास धरली. एक वेळ बाहुलीत शक्ती नष्ट होते, एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते, पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का?
नाही ही निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली. काळ्या अंधारात प्रकाश किरण यावे तसे झाले. सर्व देव मानव ऋषी जगन्मातेला शरण गेले. आदिमाता महादेवीची उपासना चालू झाली. गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली. तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता. श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला. एक नव्या ओजाचा, तेजाचा, सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना आला. उपासनेला सफलता आली. सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली. कशी प्रकट झाली? कसे रूप होते तिचे? आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत, डोंगर, हिरवीगार झाडे झुडपे, नानारंगी फुले, पाने, रसरशीत डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली. रूप विविधरंगी पण तेजस्वी. जिकडे पाहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते. सर्वजण तिला शताक्षी असे म्हणू लागले. देवीच्या 100 नेत्रांमधून कृपामृताचा वर्षाव होऊ लागला. या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले. नवा जोम आला, नवे जीवन मिळाले. देवीने अनेक प्रकारच्या भाज्या, फळावळ आणि अन्न तयार केले. अनेक रुचकर पदार्थ तयार झाले. आईच्या मायेने सर्वांना पोटभर खाऊ घातले, सर्वांना तृप्त केले. या देवीला सर्वजण शाकंभरी असे म्हणू लागले. यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली. तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले. या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते. देवीने आपली शस्त्र अस्त्रे बाहेर काढली आणि तिने दुर्गामासुराला युद्धासाठी आवाहन दिले. दुर्गामासूर आपल्या सैन्यासह लढू लागला, पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही. राक्षस आणि सैन्य पूर्णपणे मारले गेले. जगावरील मोठे संकट नाहीसे झाले. सर्व ज्ञान मंत्र सामर्थ्यांसह देवांकडे, ऋषींकडे आणि मानवांकडे परत आले. देवी त्यांना म्हणाली, हे श्रेष्ठ ज्ञान आहे. हीच माझी वाणी आहे. हीच माझी मंत्रशक्ती आहे. हेच माझे स्वरूप आहे. ज्ञानाची उपासना करा, मंत्रशक्तीची आराधना करा. हीच माझी खरी उपासना आहे. तुमचे कल्याण हो. एवढे बोलून देवी अंतर्धान पावली. शाकंभरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती. तिने सर्वांचे रक्षण केले, पालन पोषण केले, खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्यांचा संदेश दिला. म्हणून पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.